सर्वांना नमस्कार. आपल्याला माहिती आहे की शाळापूर्व तयारी मेळावा 2 हा दिनांक 15 जून ते 20 जून या दरम्यान आपल्याला शाळा स्तरावर राबवायचा आहे. आणि हा मेळावा झाल्याच्या नंतर आपल्याला या मेळाव्याची माहिती लिंकमध्ये भरायची आहे. तर त्यासाठी आपल्याकडे जीपी कनेक्ट प्रथम इन्साइट्स तर ही लिंक दिलेली आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याकडे असं पेज ओपन होईल. जर आपल्याला ऑलरेडी लॉग इन असेल त्यामध्ये, याच्यामध्ये आपल्याला जर लॉग आउट करायचं असेल किंवा आपली दुसरी शाळा जर लॉग इन करायची असेल, तर इथे आपण प्रोफाईलचा जो आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून लॉग आउट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या शाळेचा जो डायस कोड असेल तो डायस कोड टाकून परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याकडे असं इंटरफेस ओपन होईल. पहिले पाऊल SRF त्यावरती क्लिक करायचे. आता आपला पहिला मेळावा हा पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसऱ्या मेळाव्याची माहिती भरत आहोत. तर त्यावरती आपल्याला मेळावा 2 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळा ऑटोमॅटिकली फिल येईल त्यामध्ये. आपल्याला फक्त आता खाली मेळाव्यात सहभागी व्यक्तीविषयी लिहायचं आहे आपल्याला. एकूण स्वयंसेवक किती त्यासाठी उपस्थित होते. एकूण माता-पालक दाखलपात्र मुलांच्या किती माता-पालक उपस्थित होत्या. एकूण शिक्षक, त्यानंतर अंगणवाडी सेविका, शासकीय अधिकारी काही जर उपस्थित असतील तर ते पण लिहायचे आपल्याला. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी गावातील इतर व्यक्ती असतील किंवा जे काही असतील याच्या व्यतिरिक्त असेल तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. त्यानंतर आहे मेळाव्यात सहभागी झालेल्या दाखलपात्र मुलांविषयी. आता एकूण दाखलपात्र मुलांची संख्या लिहायची आपल्याला याच्यामध्ये. मुले आणि एकूण मुली किती आहेत तर. त्यापैकी मुली आणि मुली टाकल्याच्या नंतर आता खाली आपल्याला आहे वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मार्च 2026 मध्ये अंगणवाडीमध्ये नामांकन असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लिहायची. आता या 6 पैकी अंगणवाडीमध्ये किती विद्यार्थी होते. त्यानंतर खाजगी शाळेमध्ये यापैकी किती विद्यार्थी होते. आणि त्यानंतर आहे की सरकारी पूर्व प्राथमिक शाळेत किती नामांकन होते यापैकी 6 पैकी. त्यानंतर आहे की कुठेही नामांकन नसलेलं म्हणजे वरीलपैकी कुठेही अंगणवाडीमध्ये नव्हते, पूर्व प्राथमिकमध्ये नव्हते आणि जी खाजगी आहे त्यामध्ये पण नव्हते असे विद्यार्थी किती आहेत. त्या पात्र मुलांच्या माता-पालकांचा स्वतंत्र गट बनवलेला आहे का? तर आपल्याला होय, नाही त्यापैकी लिहायचंय. जर होय केलं तर एकूण किती गट स्थापन झालेले आहेत ते लिहायचे आपल्याला. आणि शाळा पूर्व तयारी WhatsApp ग्रुपमध्ये दाखलपात्र मुलांच्या किती माता-पालकांना सहभागी केले आहे. तर ते लिहायचं आपल्याला आणि ते सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे. तर या पद्धतीने आपल्याला ही मेळावा 2 ची माहिती आपल्याला भरता येईल. धन्यवाद.